परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 11 डिसेंबर आणि आजचा विषय आहे तुमच्यासाठी मदत आहे. योहान 14:16 म्हणते, आणि मी पित्याला प्रार्थना करेन आणि तो तुम्हाला दुसरा मदतीस देईल, जेणेकरून तो तुमच्या सोबत कायमचा राहील. पास्टर ख्रिस आपल्याला शिकवतात, देवाची इच्छा आहे की तुम्ही जीवनात विजयी व्हावे. तुम्ही जितके करू शकता त्यापेक्षाही जास्त. म्हणूनच त्यांनी तुम्हाला पवित्र आत्मा दिला, तुमचा खास मदतीस, जो तुम्हाला मार्गदर्शन करेल, बळकट करेल आणि सांत्वन देईल. त्याच्यासोबत तुम्ही कधीही एकटे नसाल आणि कधीही मदतीशिवाय राहणार नाही. बायबलमध्ये राजा यहोशफटला युद्धात एक भयानक क्षणाचा सामना करावा लागला. त्याला राजा एहेब समजून शत्रूने गेले. लगेचच त्याने देवाला हाक मारली आणि बायबल म्हणते परमेश्वर त्याला मदत केली. देवाने त्याला अगदी वेळेवर वाचवले. तोच देव आता पवित्र आत्माद्वारे तुमच्यामध्ये राहतो. गृहपाठ सोडवणे असो, योग्य निवड करणे असो, किंवा जे योग्य आहे ते करण्यास धाडस असो, पवित्र आत्मा तुम्हाला मदत करण्यासाठी तिथे आहे. प्रार्थना. प्रिय पवित्र आत्मा, माझ्या सदैव उपस्थितीत असलेल्या मदतीस असल्याबद्दल धन्यवाद. तू दररोज माझी शक्ती, मार्गदर्शन आणि आश्रय आहेस. तुझ्यासोबत मी कधीही अपयशी ठरू शकत नाही. येशूच्या नावात, आमेन.